खालापूर तालुक्यातील चौक दुगाव परिसरात गेल्या 4 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला। परिसरातील वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या वाढल्याने शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले। तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून देखभाल कामे करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मनोज गुरव ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना उबाठा, योगेश सुरेश गुरव विभागप्रमुख, शिवसेना उबाठा आणि विजय ठोसर, भाजप आरोग्य सेल अध्यक्ष, खालापूर तालुका यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी योगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ता। आता हे 2-3 दिवस झाले पाऊस वगैरे भरपूर आहे। आम्ही पण ती गोष्ट मान्य करतो का त्यांची पण कामं चांगली चालू आहेत, पण या 3 दिवस झाले हा सबस्टेशनचा जो फोन आहे तो 3 दिवस बंद आहे। आणि आम्ही वारंवार साहेबांना सांगतोय, आंबोने साहेब आलेत का बाबा तुमचा हा फोन का स्विच ऑफ आहे। ते म्हणतात ना आत्ताच स्विच ऑफ झालेला, कामगारांनी आम्हाला सांगितलं, पण तो 3 दिवस फोन स्विच ऑफ होता। आत्ता आम्ही सबस्टेशनला आलो। सबस्टेशनला बंड्या विजय ठोसर असेल, म्हणजे बंड्या, मनोज गुरु असेल, मी स्वतः आणि आमचे कार्यकर्ते आम्ही स्वतः आता इथं आलो आणि त्यांचा फोन चालू आत्ता केला। म्हणजे ते आमच्याशी किती खोटं बोलले तो एक भाग झाला। तो डीओ रात्रभर आम्ही म्हणजे गावकरी त्यांना रात्री सांगितलं डीओ टाकायला। कोणाला सांगितलं? गोविंदला। गोविंद आला नाही आणि आता आम्ही घेतला टाकून बामणेकडून 1 मिनिटामध्ये लाईट चालू झाली। मला सांगा हा म्हणजे MSCBचा किती गलिच्छ काम आहे। माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला काम करायचं नसेल तर या खुर्च्या खाली करा, कशाला गव्हर्नमेंटचा पगार घेता, फुकटचा पगार। आणि वारंवार आम्ही यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। गावातले लोकांचे फोन, सामाजिक कार्य विजय ठोसर असतील, मनोज गुरु असतील, योगेश गुरु आम्हाला सारखे फोन करतात। रात्रभर झोपलो नाही, साधा त्यांनी डीओ टाकला नाही। आता मगाशी मी बोललो होते आणि गावामध्ये 1-2 ठिकाणी झाडं पडलीत। आत्ता पण त्यांना सांगितले झाडं पडलीत ती जाऊन पहिले हे करा। तर आता तो बामणे बोललाय का मी त्या लाईनवरून येतो, मग नंतर इथं येतो। 1 सेकंदाचं काम, रात्रभर लोक अंधारात राहिली आणि आता डीओ चालू झाले, अख्ख्या गावातली लाईट चालू झाली। आणि साहेब फोनवर बोलतो, आंबोने साहेब बोलतात आणि फोन डायरेक्ट कट करतात। उत्तर द्या ना व्यवस्थित। बस एवढंच आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छ कारभार ठेवा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। नमस्कार, मी विजय ठोसर, सामाजिक कार्यकर्ता, चौक विभाग। गेले सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाताळगंगा नदीला पूर आल्या कारणामुळे इनकमर लाईनचे पोल वाहून गेल्यामुळे गेले 2-3 दिवसापासून चौक विभागामध्ये विद्युत पुरवठा हा खंडित झालेला आहे। परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था किंवा हेल्पलाईन नंबर या MSCB बोर्डाकडे अवेलेबल नाही। आमच्या नागरिकांचे मागणी तिथं 24 तास फोन चालू असले पाहिजेत कार्यालयामध्ये आणि कर्मचारीचे सर्वांचेच फोन हे स्विच ऑफ येतात। त्यामुळे एखादी गावामध्ये तार तुटली किंवा एखाद्या ठिकाणी झाड कोसळलं तर त्याची तक्रार करायची असेल तर इथं स्वतः चौकला यावं लागते। आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही पाठीमागचं कार्यालय बघितलं असेल की इथं नागरिक जीव मुठीत धरून येत असतात। त्यामुळे माझे वरिष्ठ यांच्या अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे कळकळीची की इथं तुम्ही 24 तास फोन उचलणारी यंत्रणा तुम्ही इथं राबवावी आणि लोकांना लाईट का येत नाही, तिचे रिझन काय हे कळलं पाहिजे। आणि जे काय झाडं कटिंगचा विषय असेल किंवा तारा विद्युत खराब झालेल्या, जीर्ण झालेल्या आहेत, त्या तुम्ही पावसाळीच्या आधी उन्हाळ्यामध्ये ही कामं तुम्ही मार्गी लावायला पाहिजे होत्या। म्हणून तर ही आत्ता जी परिस्थिती ती उद्भवलेली आहे। चौक बाजारपेठ ही तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि आज संपूर्णपणे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर इतर गावातली सर्व अनेक नागरिक इथं उपस्थित आहेत। अक्का तुबगाव, या तुबगाव गावाची ही सबस्टेशन आहे, म्हणजे परिसराची चौक, तुबगाव, माथेरा या सगळ्या हद्दात इथून विद्युत पुरवली जाते। 2 दिवस झाले आमची लाईट डीम असल्यामुळे आम्ही तक्रार करतोय MSCBला। MSCBचा 4 दिवस झाला फोन बंद आहे। आमचे सहकारी बडेकर इथं वॉचमॅन आहेत, त्यांच्याशी पर्सनल फोनवर आम्ही बोलून साहेबांचा नंबर घेऊन आम्ही तक्रार केली। ते बोलतात का गोविंद हा MSCBचा जो कर्मचारी आहे तो येऊन चालू करेल। 2 दिवस झाले अजून त्याला काय आम्हाला न्याय भेटला नाही। आमच्याकडं आम्ही पाणी लाईटवर तापवतो, आमच्या शाळेत मोबाईलवर आता शाळा चालू आहेत। याकरता तुम्ही लवकर आमचा हा डीओचा आणि या लाईटीचा प्रयत्न करा, ही आमची अपेक्षा आहे।